नमस्कार. ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत सायलीला चेहरा का उतरलाय असं प्रतापराव विचारतात. तेव्हा कल्पना म्हणते, कुठल्याही बाईचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि नवरा ऑफिसला गेलाय म्हटल्यावर चेहरा हा उतरणारच ना. तेव्हा ती म्हणते, तसं काही नाही, मला असं वाटतं की आपण आयुष्यभर असंच एक साथ राहावा. तेव्हा कल्पना म्हणते, असं काय बोलते, आपण तर सोबतच राहणार आहोत ना, आणि तू माझ्या घरी 7 जन्म माझी सून म्हणून राहावा अशीच माझी इच्छा आहे. आणि मग ती आशीर्वाद घेते त्या दोघांचा. इकडे साक्षी सापडत नाही म्हणून तिला फोन लावत असतो चैतन्य. तितक्यात गुंडही तिथे येतात तिला शोधण्यासाठी, पण घरभर शोधतात गुंडांना, ती कुठेच सापडत नाही. चैतन्याला मेसेज येतो की मला शोधायला गुंड मागे लागले आहे. तेव्हा मी एक ठिकाणी लपून बसलेली आहे, कुणाला सांगू नको मी कुठे आहे, 2-4 दिवसात मी परत येईल. चैतन्याला आता एक नवीनच क्ल्यू मिळाला आहे साक्षी विरुद्ध. इकडे ऑफिसमध्ये अर्जुनचं अजिबात लक्ष लागत नसतं, त्याचं सगळं लक्ष घरीच लागलेलं असतं. त्याला काही केल्या चैनच पटेना की आज मला सायली सोडून जाते काय, ते पाहण्यासाठी तो घाईघाईने घरी निघून जातो. इकडे सायली सगळ्यांना जणू काही शेवटची भेटच घेत आहे अशी भेटत असते. आजीला चुपचाप फुलं ठेवते आणि तिथून निघून येते. आजीला म्हणते की मी तुम्हाला आयुष्यभर साडीच्या रूपाने माझ्याजवळ ठेवणार आहे. इकडे घरी आल्यानंतर घरात सगळं अंधार दिसतं, कोणीही नसतं. सायली गेली काय त्याला भीती वाटते. तितक्या समोरून बाथरूममधनं सायली बाहेर येते आणि तुम्हाला जेवायला वाढते मी, तुम्ही पटकन चेंज करून या बरं, असं सांगून ती स्वयंपाक गरम करायला घेते. अर्जुन पटकन रूममध्ये जाऊन कपडे चेंज करून येत असतो. तितक्यात सायलीने ताट भरलेलं असतं. अर्जुन आल्यानंतर ती त्याला जेवायला वाढते. तो विचारत असतो, त्याला ठसका लागतो. त्याला पाणी देत त्याला मायेने ती हात फिरवते. रात्री दोघंजणं मिळून छानसा बेडही तयार करतात. मग त्याला वाटतं की आता मला सायली सोडून जाणार नाही, त्याच्या जीवात जीव येतो आणि मग तो निवांत झोपतो. पहाटेच सायली सगळं काही आवरते, तिचं सामान भरते. त्या बॅगेत एकूण एक गोष्ट सगळ्यांची आठवण म्हणून तिने ठेवलेली असते. तिला रडायलाही येत असतं, पण मायेने अर्जुनच्या केसातून हात फिरवत ती शेवटचा निरोप देत तिथून चिठ्ठी लिहून ठेवते आणि निघून जाते. सकाळी उठल्यानंतर सायली कुठेही दिसत नाही. इथं तिचं एकही वस्तू नाही पाहून अर्जुन गांगावून जातो. तितक्यात त्याला चिठ्ठी दिसते. त्या चिठ्ठीत तिने लिहिलेलं असतं, मी घर सोडून चाललेले आहे. हे वाचताक्षणी त्याला भोवळ येते आणि तो चक्कर येऊन खाली आपटतो. सायली कुठेही दिसत नाही म्हणून कल्पना रूममध्ये बघायला जाते. तितक्यात पाहते तर काय, अर्जुन चक्कर येऊन पडलेला. खूप घाबरते आणि मग ती फोन लावते सायलीला. सायलीला मग विमल विचारते, ताई तुम्ही कुठे आहात, अर्जुन भाऊंची तब्येत बिघडली आहे, ते चक्कर येऊन पडलेले आहे, लवकर घरी या बरं. असं ऐकल्यानंतर आता तर सायलीच्या पायाखालची जमीनच हलली. ती धावत धावत घरी येते. पुढे काय होणार पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा.